नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2012 साली थेट शिक्षक भरतीवर बंदी आल्यानंतर या बोगस शिक्षक भरतीला सुरुवात झाली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देत बोगस शालार्थ आयडी तयार निर्गमित करून हा मोठा घोटाळा केल्याचं उघड झालंय. त्यानंतर शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती नागपूरपासून सुरू होऊन संपूर्ण राज्यभर पसरली आहे. राज्य सरकारच्या हे निदर्शनास आल्यानंतर एसआयटीचा निर्णय घेतला गेला. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी आदींविरोधात सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चला, या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे आणि त्याचा शिक्षण व्यवस्थेवर कसा परिणाम झालाय समजून घेऊयात आजच्या जेएम विशेषमधून. तर नागपूर शिक्षक भरती घोटाळा नेमका कसा घडलाय, काय आहे हा घोटाळा, तो सुरुवातीला आपण पाहूयात. घोटाळ्यानं 580 शिक्षक हे अपात्र केलेले आहेत. 2012 पासून हा घोटाळा सुरू होता. त्यानंतर या संदर्भात आता चौकशी होतीये. अपात्र नियुक्त्या त्यामुळे रद्द होणार आहेत. 2012 पासून ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या रद्द होतील. नियुक्त अपात्र व्यक्तीकडून पगार वसूल केला जाणार आहे. 2012 पासून किंवा त्यानंतर सुद्धा ज्या शिक्षकांनी पगार घेतला असेल तो वसूल केला जाईल. चौकशी समितीमार्फत घोटाळ्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच म्हटलंय. शिक्षण संचालक चौकशी समिती प्रमुखपदी असणार आहेत. जे या घोटाळ्यामध्ये आहेत त्या सर्वांची चौकशी केली जाईल. प्रत्येक नियुक्तीसाठी सुमारे 40 लाख घेण्यात आल्याचा अंदाज आहे. इतका मोठा हा घोटाळा आहे. तर 2012 पासूनचा हा घोटाळा आहे. आता एसआयटी स्थापन केलेली आहे. या घोटाळ्यामध्ये किती जण अडकण्याची शक्यता आहे, घोटाळ्याला कशी सुरुवात झाली ते सुद्धा पाहूयात. शिक्षण सम्राटांनी राज्यात शालार्थ भरती केली आणि तिथून या घोटाळ्याला सुरुवात झाली. शालार्थ भरती म्हणजे संस्था पातळीवर झालेली शिक्षक भरती आणि हीच शिक्षक भरती करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. पैसे घेऊन हा घोटाळा केला गेलाय. संस्थाचालकांनी मनमानी शिक्षक भरती केली आणि ही शिक्षक भरती करताना अर्थातच पैसे घेतले गेले. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं भरती केली गेली. शिक्षकाला त्यानंतर आयडी सुद्धा मिळवता आला. शिक्षकाची नियुक्ती मागील तारखेनं दाखवून पगार सुद्धा उचलला गेलाय. इतका भयंकर हा घोटाळा झालेला आहे. भरतीसाठी शिक्षकांकडून आणि भरतीपोटी शासनाकडून पैसे उकळले. दोन्ही बाजूने पैसे उकळले गेले. भ्रष्टाचाराची रक्कम शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालक यांनी वाटून खाल्लेली आहे. हे या घोटाळ्याचे एक वैशिष्ट्य आहे. सगळेच यामध्ये भरडले गेलेले आहेत. सगळ्यांचा सहभाग आहे. बरं, हा घोटाळा काही दिवसांपूर्वी सुरू झालाय का? तर नाही. 2012 पासून हा घोटाळा सुरू होता. त्यामुळे 2012 पासून ते 2025 पर्यंत किती प्रमाणात हा घोटाळा असेल आणि किती कोट्यावधीची या घोटाळ्यामध्ये उलाढाल झाली असेल आणि किती जण अडकले असतील याचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. ती ही माहिती पाहूयात. बोगस शिक्षक घोटाळा गेली 13 वर्ष बिनबोभाट सुरू होता आणि सरकारी अधिकाऱ्यांपासून ते संस्थाचालक सगळेच यामध्ये सहभागी होते. बोगस शिक्षकांची भरती 2012 पासून दाखवली गेली. 2012 ते 2025 इतकी वर्ष हा सगळा बिनबोभाट कारभार सुरू होता. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात बोगस शिक्षकांची भरती आढळून आली आहे. नागपूरपासून सुरुवात झाली, मात्र राज्यभर याचं पेव पसरलं. सरकारी शिक्षक भरती अनेक वर्ष बंद असूनही बोगस भरती मात्र सुरूच राहिली. उघड झालेल्या माहितीपेक्षा घोटाळ्याची व्याप्ती ही सर्वदूर असण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असू शकते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. बरं, आता हा घोटाळा उघड झाल्यानंतर यावर आता एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटी मार्फत हा तपास केला जाईल. या घोटाळ्यामध्ये कोण कोण आहेत, किती हजार कोटींची उलाढाल झालेली आहे, कुणाकुणाची फसवणूक झालेली आहे, या सर्वाचा तपास एसआयटी करणार आहे. एसआयटी नेमका कसा तपास करेल त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी एसआयटी करणार आहे. त्यासोबतच अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये सुद्धा एसआयटी मार्फत तपासणी केली जाईल.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यतांची तपासणी सुद्धा केली जाईल. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात तपासणी केली जाणार आहे. प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरतांचा सुद्धा शोध हा SIT मार्फत घेतला जाईल. त्या अनुषंगानं विविध सुधारणा सुद्धा SIT या प्रकरणी सांगणार आहे. 2012 पासून आजपर्यंतच्या प्रकरणांचा सखोल तपास SIT मार्फत केला जाईल. त्यामुळे या प्रकरणामध्ये किती मासे आहेत, कोणकोणते मोठे छोटे मासे, या सगळ्यांचा शोध घेतला जाईल. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य जोडलेले आहेत. विकासजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मला एक सांगा, आपण तर याची व्याप्ती बघितलेली आहे, किती मोठी आहे, मात्र आता याचा शिक्षण व्यवस्थेवर कसा परिणाम झालेला आहे आणि इतका मोठा घोटाळा असताना सुद्धा 2012 पासून हा घोटाळा सुरू आहे. 2025 कसं उजाडलं हा घोटाळा समोर यायला? नाही, मुळात आपण हे बघितलं पाहिजे की हा खूप राष्ट्रीय भाग आहे. 2025 का उजाडलं आणि एक याच्यात महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे की ज्या प्रकारची मोडस ऑपरेंड आहे ही नागपूर जिल्ह्यांच्या शाळांमध्ये अवलंबण्यात आली, त्यामुळे इथली जी व्याप्ती आहे, म्हणजे काही शिक्षकांच्या या खोट्या नेमणुका झाल्या असतील राज्यांच्या इतर भागामध्ये, पण त्या इतक्या मोठ्या संख्येमध्ये नाही आहेत. म्हणजे हा जो एक पर्टिक्युलर आपण हा घोटाळा ज्याची आपण चर्चा करतोय, हा मुळात काय की हा जे आधी जे 2014 मध्ये ज्यांची डेथ झाली, जे सोमेश्वर नेता म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी होते, त्यांच्या ज्या सह्या स्कॅन होत्या, त्या स्कॅन सह्या वापरून त्यांनी स्कॅन झालेल्या सह्या होत्या, त्या सह्या वापरून त्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. म्हणजे 2012 मध्ये जेव्हा नियुक्त्या थांबल्या आणि त्याच्यानंतर काही शिक्षण संस्थांनी कोर्टात धाव घेतली की या शिक्षकांच्या नेमणुका परत सुरू करण्यात याव्या. मग त्या परत सुरू करण्यात आल्या, त्यात काही गडबडी झाल्या. मग त्याच्यानंतर 2019च्या मार्च मध्ये शालार्थ ID, ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर आयडेंटिटी त्या शिक्षकाची, त्याची स्वतःची एक वैयक्तिक ती ID राहील आणि त्याच्यामध्ये सगळा त्याचा हिशोब त्या याच्यामध्ये राहील. म्हणजे ती एक सिक्युअर्ड सिस्टीम सारखी त्यांनी ती निर्माण केली होती. पण याच्यामध्ये नंतर इथे जे प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुळात त्या ज्या पद्धतीने त्या नेमणुका होतात त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक प्रमुख, म्हणजे इथे आता जो वेतन प्रमुख जे निलेश वाघमारे होते ते फरार आहेत. म्हणजे आश्चर्यकारकरित्या अद्यापपर्यंत पोलीस त्यांना पकडू शकलेले नाही आहेत. त्याच्यामुळे हा जो म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडनं सगळी मान्यता होऊन मग ते उपसंचालकाकडे येऊन त्याच्यानंतर मग तो पे पथकाकडे जाऊन, म्हणजे ज्याला आपण वेतन पथकाचा प्रमुख जो असतो, आणि मग तो त्याला मान्यता देऊन त्याला मग तो ती सॅलरी त्या शिक्षकाच्या पदरात पडायची. आणि मग त्याच्यामध्ये असं झालं की त्याच्यामध्ये एक साधारणपणे, आता हे उघडपणे कोणी म्हणणार नाही, पण शिक्षण संस्था चालक अशा शिक्षकांच्या नेमणुका करताना पैसे घ्यायचे, शिक्षकांना नेमणुका करताना. मग त्या पैशांचा वाटा आपल्याला देखील मिळावा अशी काही शिक्षण विभागातल्या लोकांमध्ये ती लालसा उत्पन्न झाली. विकास, तोच प्रश्न आहे की संस्था चालक होतेच या घोटाळ्यामध्ये, सरकारी अधिकारी सुद्धा होते. हो, सरकारी अधिकारी पण होते ना. कारण मुळात तुम्ही की 2012 पासून ज्या नियुक्त्या 2019 मध्ये केल्या, म्हणजे त्याची जी थकबाकी आहे, त्याचे जे अरियर्स आहे, ते 50 ते 55 लाखापर्यंत गेले. तर त्या 50 ते 55 लाखाचा एकदम जो बोजा पडत गेला, तर त्या बोजाचा देखील कोणी विचार केला नाही की तो विचार करून त्याला जाणून बुजून डावलण्यात आलं. त्याच्यामुळे ती अरियर्सची रक्कम, म्हणजे काही शिक्षकांनी खाजगीत असं सांगितलं की ती अरियर्सची रक्कम त्यांना मिळालीच नाही. त्याचं वाटप संस्था चालक आणि शिक्षण क्षेत्रातले अधिकारी यांच्या माध्यमातून झालेली आहे. आता याच्यामध्ये त्याला वेगवेगळे जे पेव फुटून राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की एक राज्यव्यापी सगळ्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी संप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की पोलीस आम्हाला बोलावतात चौकशीसाठी आणि अटक करतात. तर त्यांची अटक ही जे शाळांचे रूल्स आहे 1971 आणि 1991चे, तर त्या रूल्स अंतर्गतच त्यांना आधी किंवा तुम्ही दोषी आढळलेले आहात आणि मग तुम्हाला आम्ही अटक करतोय, ते अशा प्रकारची मागणी त्यांनी करून त्याचा तो संप केला. पण या सगळ्याचा एकूण सर्वात महत्वाचा भाग तुम्ही जो प्रश्न विचारला की एकूण शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास
हा लोकांचा उडालेला आहे हो. की कशा प्रकारचे शिक्षक आपल्या पाल्यांना शिकवतील या सगळ्या शाळांमधनं, आणि मुळात मुलं त्याला कसे बघतात विद्यार्थी. हम्म. आणि या याच्यातनं काय झालं की पुन्हा की मागच्या काही महिन्यांमध्ये जे जे काही इमानदार प्रामाणिक अधिकारी असतील हम्म. त्यांच्या पगारांवर परिणाम झालेला आहे. कारण बरं. स्टाफ कमी झाला. स्टाफ कमी झाल्यामुळे जे काही पगाराची जी काही त्याची प्रक्रिया असते हम्म. त्या प्रक्रियेवर देखील परिणाम झाला. त्याच्यामुळे अनेक शिक्षक आणि अनेक अधिकारी, तर हा एकूण जो आणि जसं 2025 त्याला का उजाडला लागलं, हम्म. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जसं महेश पालकर एक त्यांची कमिटी आहे, हम्म. म्हणजे महेश पालकर जे आपले शिक्षणाधिकारी शिक्षण संचालक आहेत राज्याचे हम्म. प्राथमिक विभागाचे, त्यांच्या कमिटीने एक अंतरिम अहवाल आता नुकताच सादर केला. बरं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यातला सगळ्यात मोठा भाग आता आता मध्यंतरी प्रवीण दटके यांनी विधानसभेमध्ये मागणी केली होती, इतरही आमदारांनी मागणी केली होती. त्याच्यानंतर जे विभागीय आयुक्त आहे पुण्याचे चंद्रशेखर पलकुंडवार, हम्म. त्यांच्या अध्यक्षतेत एक कमिटी स्थापन झालेली आहे. आता या समितीसमोरचे जे महत्वाचे आव्हान आहे, म्हणजे पालकरांशी अनेक वेळा बोलणं झालं तेव्हा नंतर लक्षात आलं की त्या अनेक शिक्षकांचे कागदपत्रच गहाळ. बरं. बरं बरं त्याच्यामध्ये काय झालंय पुन्हा की एका शाळेमध्ये ज्या शाळेची इंटेक कॅपॅसिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जी काही त्याची पटसंख्या जी असेल हम्म. ती 400 असताना तिथे 40 शिक्षक, म्हणजे बरं. एका शिक्षकामध्ये साधारण 30 ते 35 विद्यार्थी पाहिजे. हम्म. म्हणजे ती 1600 विद्यार्थ्यांची शाळा झाली. मग याच्यात त्यांनी काय केलं, ते शिक्षक अतिरिक्त दाखवून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी समायोजना केली. बरं. मग याच्यामध्ये असं झालं, तर हा जो सगळं हे झाला की त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे खाजगी शाळातला शिक्षक हा सरकारी शाळेमध्ये गेला. आणि मग त्याच्यामुळे हे सगळे कागदपत्रांचा घोळ, म्हणजे आता या दोन्ही समिती, म्हणजे पलकुंडवारची समिती असेल, महेश पालकरांची समिती असेल, याच्याशिवाय नागपूर जिल्ह्यामध्ये जे पोलीस उपायुक्त आहे नित्यानंद झा, त्यांच्या अध्यक्षतेत एक कमिटी काम करते पोलीस विभागाकडून. जी. मात्र विकास, जे आता एसआयटी कडे हा संपूर्ण तपास गेलेला आहे, एसआयटी तपास करत असताना सगळेच मासे गळाला लागतील, सर्व छोटे मोठे, की केवळ छोट्या माशांचा जीव जाईल यामध्ये? नाही, आता याच्यामध्ये बघा, प्राथमिक अंदाजानुसार जो म्हणजे खाजगीमध्ये बोलल्या जातो साधारणपणे 2700 लोक, म्हणजे संस्था चालक आणि शिक्षक इतके याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बरं. आता एवढ्या लोकांची जर गुंतवणूक, आणि मगाशी मी जे सांगितलं की इतक्या लोकांचे कागदपत्र सापडणं न सापडणं, मग कोणाचे सापडणं कोणाचे नाही सापडणं, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली. जसं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आमचा संबंधच नाही, म्हणजे जसं प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक प्रमुख ही करताना त्याच्यामध्ये उपसंचालकांना अटक करण्यात आली. तर मग उपसंचालकांचं म्हणणं होतं की आमचा तर याच्यामध्ये काही सहभाग नाही, आमच्या पुढे जे कागदपत्र आले. जसं आपण याच्यामध्ये हा पण एक भाग आहे की खरोखर सगळे लोक गळाला लागतील की याच्यामध्ये काही निरपराध लोकांचा जीव जाईल. पण याच्यामधला सगळ्यात मोठा भाग म्हणजे मला सांगावा असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की ज्या पद्धतीने सरकार याचा तपास करत आहे, म्हणजे लोकांना वाटलं की या तपासामध्ये कुठेतरी कुठला तरी राजकीय दबाव येऊन, कारण पहिला जो शिक्षण संस्थाचालक जो भंडाऱ्याचे पकडला गेले होते ते असं म्हटलं जातं की ते भाजपचे जवळचे हे होते. पण या सगळ्या याच्यामध्ये तपास हा साधारणपणे जो दिसतोय आम्हाला, हा अत्यंत निष्पक्ष पद्धतीने आणि खूप काटेकोरपणे होतोय. पण तरी देखील काहीतरी त्याच्यामधल्या ज्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटींमुळे आपण जसं म्हणालात त्याच्यानुसार काही निरपराध लोकांना पण याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याची काळजी साधारणपणे या समिती कशी घेते याच्यावर अवलंबून. नक्कीच. विकासजी, शेवटचा प्रश्न, कायमस्वरूपी चाप बसावा या संपूर्ण भ्रष्टाचाराला, घोटाळ्याला शिक्षण व्यवस्थेमधल्या, यासाठी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे? नाही, मुळात आता या समितीला तर सांगण्यात आलं, कारण आता हा असा घोटाळा होईल हा कधी कोणी याचा विचारही केला नव्हता. म्हणजे अगदी स्कॅन सह्या घेऊन त्याचं हे करणं हे कोणाच्याही डोक्यात नव्हतं आलं की जो एक माणूस ऑलरेडी ज्याची डेथ झालेली आहे त्याच्यावर हे करणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही या कमिटीने रिकमेंडेशन त्याच्यामध्ये केलेले आहे, आणि त्याच्यात मुळात जे आहे की ती जी व्यवस्था आहे, जी नेमणुकीची व्यवस्था आहे, की संस्थाचालक ज्या पद्धतीने नाव सुचवतो किंवा संस्थाचालकच ठरवतो की या शिक्षकाला नेमायचा आहे, अर्थात तो शिक्षक त्यासाठी पात्र पाहिजेत. मला वाटतं कुठेतरी
सरकारचा एक सदस्य हा त्या याच्यामध्ये असायला हवा आणि ही फक्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किंवा वेतन पथक याच्यापुरती मर्यादित न ठेवता त्या याच्यामध्ये एक 4-5 ज्याला आपण म्हणतो ना की एक साखळीबद्ध पद्धतीने की त्याचं पूर्णपणे फुल प्रूफ त्या सगळ्या याच्यामध्ये व्हावं. कारण यांनी मुळात शालार्थ आयडी आणला तेव्हा सगळ्यांना वाटलं की हे पूर्णपणे सिक्युअर्ड आहे, पण ते तसं झालं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की सरकारी लोकांचं हे जे आहे आणि त्या ठिकाणचा नागपूर डिस्ट्रिक्टच्या लोकांची जर नेमणूक करायची असेल तर पुण्याचा माणूस असावा बरोबर. किंवा पुणे संचालक मंडळाकडनं कुठला तरी मेंबर त्याच्यामध्ये सदस्य असावा. अशा पद्धतीने ती सिक्युअर्ड करून आपल्याला मला वाटतं करावं लागेल. जी, विकासजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.